नमस्कार मित्र, मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. मित्र, मी आता चाललो आहे दापोलीला. तर शिंगमा उत्सवासाठी झालेलो आहे मित्राच्या गावी अजिंक्यच्या गोपन पंधेरीला. तर पहिल्यांदा दापोली या गावी झालं तर इकडचा शिंगमा उत्सव कसा असतो दाखवणं मी छोटासा प्रयत्न आहे. त्या परंपरा आहे आपल्या गावामध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी पोहोचलो आता अजिंक्यच्या घरी. ड्रीम्स कॉम्प्लेक्स ही आपली गाडी बघा, त्याच गाडीने आपण जाणार आहे. अजिंक्य पण आहे बघा इथे. सकाळ सकाळी काम करून निघालेलो आम्ही. आपल्यासोबत लहान पोरगी पण आहे. आता आम्ही निघालोय वाजले 11. गणपती मोरया. आपल्यासोबत ट्रॅव्हल पार्टनर वगैरे बघा किती वाजता ऑन टाइम पोहोचतोय. 7 तास दाखवत आहे. मुंबई गोवा रस्ता आता बऱ्यापैकी झालेला आहे. तुम्ही बघताय मजा येते गाडी चालवायला. 100च्या स्पीडच्या खालीच गाडी येत ना आपली. मस्त असा रस्ता झालेला आहे. आणि आता आम्ही पोहोचलो कसेडी घाटात. आता नवीन टनल झालेला बोगदा तो. अजून काम चालू आहे बोगद्याचं. या बोगद्यामुळे आपला प्रवास वाचतो. 1-1.5 तासाचा प्रवास वाचतो. खूप मजा येते बोगद्यामध्ये. तर थोडंसं काम बाकी आहे मुंबई गोवाचं. कोलाडला थोडंसं काम बाकी आहे. बाकी रस्ता 1 नंबर झालेला आहे खेडपर्यंत. संगमेश्वरचा पॅच झाला की तो माहीत नाही अजून, पण हा खेडपर्यंत रस्ता 1 नंबर झालेला आहे. सुसाट रस्ता आहे हा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. हे गाणं गायल्याशिवाय राहत नाही कोकणात जेव्हा जातो तेव्हा. ते गाणं मी दरवेळीच बोलतो व्हिडिओमध्ये. तर सुंदर असा हा बोगदा आहे. मजा येते गाडी चालवायला. पाच वाजलेत. आता दापोलीला पोहोचलं बघा. दापोलीचं मार्केट आहे आणि इथून अजून 30 किलोमीटर लांब त्याचा गोपन पंधेरीला. गाड़ी में ला देंगे। हाँ ये लोग पालकी भी रेडी कर रहे हैं। पोहोचलेलं आहे जे गावात. वैसे इधर हम लोग इधर पालकी का होली का मजा अलग है। ऐसा भी बहुत रेयर जगह पे मिलेगा। इतना बड़ा खाड़ी सीधा समुद्र को मिल रहा है। आता स्विमिंग पूलचं काम चालू आहे. इथे जिकडे आंब्याचे झाड लावलेले तिकडे या साईडला 5 एकर मध्ये ना पूर्ण 5.5 एकर मध्ये बोलता. आणि समोर तो खाडीचा व्ह्यू आहे ना. समोर बघा खाडी समुद्र संगम झाला तिकडे. आता 5 वर्षांनी तुम्ही बघायला तर पूर्ण फार्म तयार झालेला असेल. आता होमाची तयारी चालली इथे बघा. सगळे गावकरी जमा झाले आहेत गोपन पंधेरी गावातील.
हे तिकडे वाटा बाकीचे थांबा सांडू नका. ओलीची पूजा करा हुकुम काय अजिंक्यला द्या तांदूळ. हे इकडे बाळा इकडे कामात खाली ठेवतो. फुलं झाली की पाच बोलणार पुढे अरे आणि मध्ये पण दोघांनी कलकीच्या बेटीचा कोण देव मला कलकीच्या बेटीचा कोण देव मला कलकीच्या बेटीचा कोण देव मला कोण देव बसली कोण देव भाडा कोण देव बसली भाडा बोल तुला काय ते सोन्याच्या सूर्य कोमौतरीला जो जो कोम गेला लवराच्या घरात जो जो पारती जो जो कोम गेला लवराच्या घरात दादानी उतू केला लवार दादानी उतू केला अव सोन्याच्या दंडावर कोण उतरीला सोन्याच्या सुरीला कोण उतरीला जो जो कोम गेला तांबड्याच्या घरात जो जो कोम गेला तांबड्याच्या घरात तांबट दादानी तांबड मळीला तांबट दादानी तांबड मळीला तांबट दादानी तांबड मळीला तांबट दादानी तांबड मळीला सोन्याच्या सूरीला कोम उतरीला सोन्याच्या सूरीला कोम उतरीला सोन्याच्या सूरीला कोम उतरीला सोन्याच्या सूरीला कोम उतरीला जो जो कोण गेला सोन्याच्या घरात जो जो कोण गेला सोन्याच्या घरात जो जो कोण गेला जो जो कोण गेला सोन्याच्या घरात सोनार दादानी सोनार मळीला सोनार दादानी सोनार मळीला सोनार दादानी सोनार मळीला सोनार दादानी सोनार मळीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला जो जो कोम गेला सालिया 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 सालिया दादानी सुलतान कापडीला सालिया दादानी सुलतान कापडीला सालिया दादानी सुलतान कापडीला सालिया दादानी सुलतान कापडीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला जो जो कोम गेला सुताराच्या घरात 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 सुतार दादानी पालख्या जोडीला सुतार दादानी पालख्या जोडीला सुतार दादानी पालख्या जोडीला सुतार दादानी पालख्या जोडीला सोन्याच्या सुरीला कोम उतरीला
उतरिला अहो सोन्याच्या सोरीनं कोमा उतरिला जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी जाकायो बस जो जो पालकी जाकायो बस मिरावटी तस सोन्याचं दान माझ्या मिरावटी सोन्याचं दान माझ्या मिरावटी जो जो पालकी कोंजो बस 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 जो पालकी टंकायो बस जो जो पालकी टंकायो बस जो पालकी टंकायो बस जो पालकी टंकायो बस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस जो जो पालकी कोंजो बस 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 जो पालकी वागदायो बस जो जो पालकी वागदायो बस जो पालकी वागदायो बस जो जो पालकी वागदायो बस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस सोन्याचं दांडवत मिरावरी तस जो पालकी कोंजो बस जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी जोडाय देव बस जो जो पालकी जोडाय देव बस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी कोंजो बस जो जो पालकी जोडायो बस जो जो पालकी जोडायो बस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस जो जो पालकी कोंजो बस 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 जो जो पालकी सकली जो 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 बस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस जो जो पालकी कोंजो बस 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 जो जो पालकी सोमायो 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 बस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस सोन्याचं दांडवत मिरावटी तस हात पाणी पिशी गोळा यात्रा दासी 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 धाव बालक पुण्याला दासी धाव बालक पुण्याला धाव बालक पुण्याला
तर रात्रीचे 1:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय गावातली होळी पेटवायला. मगाशी आली वाडीतली होळी. 1 किलोमीटर ते गाव आहे पुढे. आता 4:30 वाजलेत. तर आता गावातल्या होळीच्या इथे आलो आम्ही. मगाशी अजिंक्यच्या वाडीतल्या होळीच्या इथे होतो. 4:30 वाजलेत.
शुभ सकाळ मित्रांनो. आता आधी आता बागेत आलो मी. हे बघा, ही सगळी याची आहेत ना, सुपारी नारळाची झाड आहेत ना रे, काजू नारळ. हे किती झाड आहे ते? 650 झाडं आपली बागा येते. आणि उत्पादन किती वाजता देईल याचं उत्पादन? आता अजून छोटी आहेत, लावलेली उत्पादन देतील तरी 4-5 वर्ष. 2-3 वर्ष. हम्म. सगळे 2 वर्षाचे आहेत, अजून 3-1 वर्षामध्ये होऊन जाईल सगळं. पुढं डोंगर बघा, मेन तिकडून रस्ता आपला. काय साईडला एंट्रन्स आहे, गाड्या येण्यासाठी पण रस्ता केलाय. इथे केबिन आहे, मीटर आणि हत्या. मोर आलाय बघ कसा, याला मोर म्हणतात. अजून एक बाग आहे. आता इथं ती झाली खालती नारळ बिरायची सगळी. आता वरते काजू आणि आंबा. काजू आणि आंब्याची वरती बाग आहे बघा, सेपरेट बाग केली आहे. हा रस्ता फुल हातगाडी बितगाडी नेण्यासाठी नाही. आंबे उतरवण्यासाठी, काजू उतरवण्यासाठी हातगाडी घेणार होती. आणि सगळी पाईपाची पाईपलाईन आहे, पाईप गेले, पाणी गेलं. झोपाळा पण आहे, जाऊन झुलून ये. रोपा पण केला वगैरे काजवांमध्ये. जबरदस्त काजू लागले बघा या झाडाला. हे पण असं पूर्ण आपल्याच आहे तिथपर्यंत. त्या साईडला मी उभा आहे दापोली साईडला, आणि समोर तुम्हाला वैशिष्ट्यची खाडी दिसते. आणि त्या साईडला आपलं गुहागर. आता पूर्ण असं डोंगरामध्ये गाव आहे. आणि हे पूर्ण चारी साईडने लक्ष ठेवण्यासाठी केलेलं आहे, काम चालू अजून. त्या साईडला पूर्ण अजून 4-5 वर्षाची बाग बनलेली असेल पूर्ण प्रॉपर. उत्पादन यायला सुरुवात होईल. काजू मला तर वाटतात 2 वर्षात लागून जातील. सब का सकाळी आता मिसळपावचा बेत चाललेला आहे. नंतर तुम्हाला पूर्ण वाडी फिरून दाखवतो. ही गायकवाड भोपन पंधेरी. व्ह्यू बघा काय भारी वाटतं. वैशिष्ट्य खाडी बघा, वैशिष्ट्य. रोड टच प्रॉपर्टी, रोड टच. रोड टच प्रॉपर्टी है. अरे किधर है चश्मा इस पर लेके जा रहे हो? खेत में जाने का अभी.
तर इथे बघा मोहर आलेला आहे आता. ही अजून एक काजूची बाग आहे, आंब्याची बाग पण येते. ते काजू पडलेलं बघा इथे, काजू खेने का प्लांट दाखव तुम्हाला. हे बघा इन्वेस्टर देखेगा बड़ा 20 CR का हे कनिक्षा हे घे. घर की खेती. हा ठिबक सिंचन केलेलं आहे इथं. सगळीकडे बघा ठिबक सिंचन. तर आता आम्ही आलो आहे जाकाई देवीच्या मंदिरात. अजिंक्य एकच मंदिर आहे ना पूर्ण गावात देवीचं? देवीचं एक मंदिर आणि खाते एक हनुमानाचं मंदिर. हनुमानाचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये पण उत्सव मोठे असतील इथे. हो, सगळे. जाकाई देवी प्रसन्न देवी. मंदिरात पूर्ण थंड वाटतं बघा. इथे संगमरवरीचं बांधकाम केलेलं आहे. आणि यस अजिंक्यच्या गावात हे पाटाचं पाणी आहे, मिनरल वॉटर. काय काय गावात आपल्याला बघायला भेटतं. बघा पुढे जाऊन. हे बघा इथनं इकडून झरा आहे का? हा झरा आहे ना? तिथं आतमध्ये येतं पाणी सगळं. बघा पूर्ण नॅचरल वरती काय नाही. मिनरल वॉटर. आणि वर्षाचे 12 महिने. होय ते फीज छोटे छोटे. परिसर किती बघा. इथे बागा आहेत पोपी विपीच्या. आणि अजिंक्यचं घर आहे बघा इथे. आणि इथे रांगोळी पण काढण्यात येते आता. पालखीची जोरात तयारी चाललेली बघा. हे अजिंक्यच्या बहिणी आहेत त्या. आज पालखी घरी ना पूर्ण सजावट रांगोळी वगैरे चाललेली आहे. शेणाने सारवलेलं पण दिसतं बघा आपल्याला इथे. तर मित्रांनो तुम्ही रात्री होम बघितला असेल. तर आता पालखी प्रत्येकाच्या घरी येणार आहे. हे बघा ह्या साईडलाच रात्री होम झालेला. आणि वरती आपण मंदिराच्या इथे गेले तो गावातला होम होता. आणि इथला हा वाडीतला होम होता. तर आता आपण पालखी बघूया. तर प्रत्येकाच्या घरी पालखी येणार आहे. आता बघूया पालखी कुठे येते. तर प्रत्येकाच्या घरोघरी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे, कारण प्रत्येकाच्या घरी पालखी येणार आहे. आणि पालखीच्या इथे मी पोचलेलो आहे बघा. दाखवतो तुम्हाला. इथे ढोलबिल वाजत आहेत. जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो सगळी परंपरा. बघा पारंपरिक आपल्या परंपरा चाललेल्या इथे बघा. हे भाऊ हे काय बोलतात त्याला? हा नक्ता नक्ता. ओके ओके. तेव्हा अशा परंपरा द्या. परंपरा ते बघा अशा. तर आपला छोटासा प्रयत्न आहे हा परंपरा दाखवण्याचा. तेव्हा पहिल्यांदा परंपरा. हो हो संकेत राणे. हो कोकण. हा इकडे अजिंक्य. हो तर दादा आपलं नाव काय?
माझं नाव उमेश वसंत गायकवाड. ओके आमची गाव मंदिर जाकाई देवी मंदिर आहे. ओके तर आम्ही तिथून राहतातून म्हणजे आमच्या गावात येते पालखी. पहिला नवीन मानकरी घेतो. नवीन मानकरी घेतल्यानंतर मग जुना मानकरी घेतो. जुना मानकर म्हणजे हे घर जुन्या मानकरांचे जुन्या मानकरी. म्हणजे गेल्या वर्षी जे होते ते. गेल्या वर्षीचे होते ते. ओके आणि इथून झाल्यानंतर मग हे जुने जेवढे मानकरी आहेत ओके. तेवढ्यांची घरं घेणार आणि नंतर मग नवीन मानकऱ्याकडे हां वस्तीला वस्तीला जाणार. म्हणजे अशी किती दिवस पालखी हे 5 होते? दिवस आपली पालखी असते. 5 दिवस पालखी म्हणजे 5 दिवस प्रत्येक घरी म्हणजे वस्तीला मानकरी आणि जे आपल्या वाडीतली घर असेल ते सगळे घरी. होय होय. आणि भारी आहे. हां. आणि ते मगाशी काय काय होतं ते नृत्य मला पण समजलं ना. नृत्य म्हणून आमच्या इथलं हे नृत्य आहे. नृत्य आहे ते म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये भोपन साईडला पंधेरी साईडला पंधेरी तापोली साईडला गावामध्ये नक्त्या म्हणून आहे. फेमस आहे. फेमस आहे. तर धन्यवाद. ह्या परंपरा आपल्या जपल्या आणि दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो छोटासा आपला म्हणजे जेणेकरून पुढच्या लहान पिढीनं पण समजलं पाहिजे की काय असते परंपरा व्हायची. धन्यवाद. धन्यवाद. घरोघरी असे बघा पूजा केली जाते. प्रत्येकाच्या वाटी बसते काय चालतो कसं एक मुलगा तिकडे राहतील त्यांच्या पाठीवर महादेव झोपला तो. तसे कोकणात ही परंपरा बघा असे ही परंपरा बघायला भेटते बघा. बघा थोडा वेळात आता पालखी आहे तर पूर्ण तयारी झालेली आहे.
तर आता बघा पालखीची इथे पूजा केली जाणार आणि उलट्या पण बनवण्यात येण्याचं कोपरापासून नमस्कार. तेवढं शिकेल म्हणून मी मला शिकता आलं तेवढं मी शिकतो. गाडी बनवा म्हणजे धंदा पाणी आहे मुलगा बाहेर गावात आहे झाडं मला लागली आहे झाडा मला करतोय काय पायपाची वाट लावतोय तुला माहिती असेल तुला पण असू दे आज उपयोगीचा नारळ केलेला आहे घरकुटीपैकी वटी दिलेली आहे वटीपैकी मान्य करतील घर कुठे जाती नाही तुला हाक मारतील त्याच्या पाठीला साजर उघडतील घर कुठे सुटला समजा मान्य करशील एक साडी ₹150 शिंगाचं नागरचा वटी वाजलेला मान्य करून घेतली मुलगीचं लग्न झालेलं आहे घर कुठे सुका समाधी इकडं जातील ती धंदावाले पाठी वाचल्याला मिळत खासदार मेघालय गायकवाड नागरत्न वटी बसलेल्या शिंगाचं नाव 1 किलो क्रीडा मान्य करून घेशील काय तो मागणी विचारलं पूर्ण करशील इकडे जातील ती इकडे लाख मारतील त्यांच्या पाठी चालू वटीची मान्य करशील काही दूर करशील अखंड घर कुठे सुटायला महाराज काय दाखवायचं काय वागताय डोळ्यावर माझं तुम्ही तुम्हाला तिथो ओंकार रवींद्र गायकवाड वटी बसलेली आहे नागरत्न वटी बसलेली आहे एक साडी आहे बच्चे शिंगाचं नाव सगळं धंद्यापणाला बाहेर असतो त्यावेळेस साजूवर असेल अखंड घर होते समाजली इकडे जातील ती त्याच्यामध्ये झाली जाते कधीच्या मान्य केलं महादेव मान्य करून घेतली बाहेर होती काय समाजली आपली बाहेर होती ना ₹100 शिकायचं मान्य करून घे काही डब्यात दूर करतील तिकडे जातील ती काय समाजली अगदी बाहेर होती काय समाजला संदीप कराटे वटी बसलेली आहे वटी बसलेली आहे एक साडी आहे काय समाजली बाहेर होती नाही काय फोन कसं नवस काय का
काका नवलकोट का लाव काय काय नाही रेवीने सगळं दिलेलं आहे. एक नाही दिलंय, भरपूर दिलंय. त्याला पाय पुढे करणार. अंकिताचे मिस्टर ते आता पहिल्यांदाच आले आपल्याकडे देवीचे पाय तळेकर, त्याचं नाव काय? मयुरेश तळेकर. जय दाखल गावात जय डोला कुमार तुझो हे बाय मयूर नितीनचे नाव बाहेरच्या त्यांच्या काय महादेवीचे असं त्या कुंड करतील वर्षाची झालं तर मोठीवरती सुंदर प्रयोग देतील मुलींच्या लव करतात त्यांच्या उन्नत कुंड करते महादेव जवळपास लावून घे मागून घे आज मागायचा दिवस आहे जयंत आमचा आजचं काम आहे देवाच्या समोर नाही म्हणायचं. हो बोल नाही म्हणू नको मनापासून माग मी आहे पाठीशी घाबरू मी नको. आहे पाठीशी आपल्याकडे पाहुणे आहेत युपीचे ते बनारसचे, खास करून बनारसचे, काशी विश्वनाथ त्या नगरीतले. अंजली अंकुश सिंग जय दादा धन्यवाद जय धन्यवाद अंजली अंकित सिंग दादा वतवंतीला सिंहासन दिलेला त्याची मान्य करून त्याच्या महात्म्याच्या पूर्ण करते वायना पाहुणे आलेले आहेत अखंड घर सुद्धा दादा त्यांना काय आवडते तर पालखी बघा आता मानकरांच्या घरी येते वस्तीला आहे आणि इकडे आता रात्रीचा तमाशाचा कार्यक्रम आहे. सब लोकं Thank you.
पहाटेला रात राणी मोहरली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग पुराणाची गाजली पहाटेला रात राणी मोहरली ग मोहरली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी चालली ग. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सर कशा प्रकारे होता हा होळी उत्सव. तर मित्रांनो असाच आपल्या गावातली परंपरा आहेत. तर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला थोडासा भोपण पंधेरी गावातील दापोली या गावातील. तर मित्रांनो चॅनलवरती कोण असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर मित्रांनो युवा कोकण आपलं जसं